वेलकम टू सायन्स क्लासेस. तर 10th स्टँडर्डचा सायन्स पार्ट फर्स्टचं आपण सेकंड चॅप्टर बघतोय, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. या चॅप्टरचा हा थर्ड व्हिडिओ आहे. या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये डोबेरायनरचे ट्रॅड्स बघितले आहे आणि सेकंड व्हिडिओमध्ये आपण न्यूलँड्सचे ऑक्टेव्ज बघितले आहे. थोडक्यात आपण जी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे पिरियॉडिक टेबलचं किंवा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सचं, याचं आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघतोय. मग आता आज आपण जे बघणार आहोत ते आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. म्हणजे आजचा आपला टॉपिक आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तर बघा, दिमित्री इनोविच मेंडेलिव्ह, थोडक्यात आपण दिमित्री मेंडेलिव्ह 1834 to 1907. तर ही वॉज अ रशियन केमिस्ट, प्रोफेसर, म्हणजे सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये ते केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते. तर आता जो डोबेरायनरचा लॉ आहे, तर आता या अगोदर आपल्याला माहिती आहे की एलिमेंट्सचा नीट नेटका अभ्यास करण्यासाठी बऱ्याच सायंटिस्टनी प्रयत्न केले होते की कशा प्रकारे आपण एलिमेंट्स व्यवस्थित अरेंज करू. या अगोदरचं आपण बघितलं की डोबेरायनरने ट्रॅड्सच्या मार्फत एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज काय केला, त्यांचा अभ्यास केला, पण ती सिस्टीम पण रिजेक्ट झालेली आहे. त्यानंतर न्यूलँड जो एक इंग्लिश केमिस्ट होता, त्याने पण एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास केला आणि त्यांना सिरियली मांडताना त्याने काय केलं की काही ठराविक इंटरव्हल नंतर एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज रिपीट होतात. थोडक्यात पिरियॉडिसिटी ही जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी न्यूलँड्सने काय केली, प्रपोज केली. पण लक्षात घ्या, त्या काळातल्या लोकांनी ती पूर्ण सिस्टीम रिजेक्ट पण केलेली आहे. शिवाय ते हसल्यावारी नेलेलं की नाही, हे तर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार दिसते वगैरे वगैरे. कारण न्यूलँडची सिस्टीम फक्त 20व्या एलिमेंट कॅल्शियमपर्यंतच योग्य होती. त्यानंतरच्या त्या सिस्टीममध्ये त्याला एलिमेंट्स, हेवियर एलिमेंट्स मांडता आलेले. तर त्यानंतर बघा की दिमित्री मेंडेलिव्ह जो आहे, याने एलिमेंट्स काय केले, क्लासिफाय करण्यासाठी बराच स्टडी केला. कारण त्या काळात एक तर केमिकल किंवा फिजिकल प्रॉपर्टीज बघत होते किंवा ॲटॉमिक मास बघत होते. मग आता त्याने बघा 3 गोष्टींचा अभ्यास केला. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की 1869मध्ये त्याने काय केला, एक पिरियॉडिक टेबलचा एक साचा किंवा एक टेबल प्रपोज केला. आता याच्या आधी नीट लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं की मेंडेलिव्हने 3 गोष्टी बघितल्या, ॲटॉमिक मास, त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे या 3 गोष्टींचा त्याने एकात एक असा संदर्भ अरेंज केलं, या 3ही गोष्टींचा अभ्यास करून. आता ॲटॉमिक मास तुम्हाला कल्पना आहे की व्हॉट इज ॲटॉमिक मास. तर ॲटॉमिक मास म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मास ऑफ ॲन ॲटम ऑफ ॲन एलिमेंट, एका एलिमेंटच्या ॲटमचं मास. आणि हायड्रोजन हा बेस एलिमेंट घेऊन उरलेला, म्हणजे हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1 ॲटॉमिक मास युनिट आहे. ॲटॉमिक मासचं युनिट असतं AMU. AMU म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. मग हायड्रोजनचं ॲटॉमिक मास किती आहे, 1 AMU. हा कन्सिडर करून उरलेल्या सगळ्यांचे ॲटॉमिक मास काय केलं जातं, ठरवलं जातं. उदाहरणार्थ इतर सगळे एलिमेंट असतील, आता कार्बनचं 12 येतं कारण त्याचं हायड्रोजनच्या 12 पट मास आहे. तर त्यानंतर त्याने दुसरं कन्सिडर केलं, फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर एलिमेंटचा कलर, त्याची स्टेट, त्याची डेन्सिटी, बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, आता खालीवर होऊ शकतं, आधी मेल्टिंग पॉईंट घ्या, मेल्टिंग पॉईंट्स अँड बॉइलिंग पॉईंट. मग या काही प्रॉपर्टीज होत्या ज्या त्याने फिजिकल प्रॉपर्टीज म्हणून कन्सिडर केल्या. आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये त्याने काय केलं, एलिमेंट्स कंबाईन होतात इतर एलिमेंट्स बरोबर, आणि ह्या कंबाईन होण्यासाठी त्यांची जी केमिकल रिॲक्शन्स असतात, ते कंपाऊंड फॉर्मेशनची जी प्रोसेस असते त्यामध्ये त्यांनी त्या प्रॉपर्टीज लक्षात घेतल्या. बेसिकली मेंडेलिव्हने पिरियॉडिक टेबल तयार करण्यासाठी 2 महत्त्वाच्या केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या. तर कुठल्याही एलिमेंट्सच्या ऑक्साईड म्हणजेच ऑक्सिजन बरोबरचं कंपाऊंड, आपण दिली कंपाऊंड विथ ऑक्सिजन, कंपाऊंड्स विथ ऑक्सिजन, त्याला काय म्हणतात,
ऑक्साईड आणि कंपाऊंड्स विथ हायड्रोजन, त्याला काय म्हणणार तुम्ही? हायड्राइड्स. म्हणजेच एलिमेंट्सचे दोनही कंपाऊंड्स त्यांनी स्टडी केले की एलिमेंट कशा प्रकारे ऑक्साईड तयार करतो आणि कशा प्रकारे हायड्राइड्स तयार करतो. डिपेंडिंग ऑन दीज 3 प्रॉपर्टीज. कोणकोणत्या प्रॉपर्टीज? एलिमेंटचा ॲटॉमिक मास, एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज, एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज, ह्या 3 क्रायटेरियावर मेंडेलिव्हने एक अरेंजमेंट करायचा काय केला? विचार केला. मेंडेलिव्हच्या काळात फक्त 63 एलिमेंट्स नोन होते. किती एलिमेंट नोन होते? 63 एलिमेंट्स वेअर नोन. मग ह्या 63 एलिमेंट्सला त्याने काय केलं की हे सगळे जे एलिमेंट्स होते ह्या एलिमेंट्सला त्याने कार्ड्सवर लिहिलं. त्या काळामध्ये कार्ड्स सगळ्यांना माहिती असतील, प्लेइंग कार्ड्स असतात ज्याला आपण पत्ते म्हणतो मराठीत. तर हे जे कार्ड्स होते त्या काळात हे सॉल्टायर किंवा पेशन्स पण म्हणतात त्याला, हे गेम फार पॉप्युलर होते. मग मेंडेलिव्हने पण काय केलं की हे सगळे एलिमेंट्सच्या ह्या प्रॉपर्टीजनुसार एलिमेंटचं नाव, त्याचा सिम्बॉल, त्याचे ॲटॉमिक मास, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, तर ह्या सगळ्या एलिमेंट्सच्या ह्या ज्या प्रॉपर्टीज होत्या ह्या प्रॉपर्टीज त्याने काय केल्या? एका कार्ड्सवर लिहिल्या. म्हणजे प्रत्येक एलिमेंटसाठी एक कार्ड. असे त्याने किती कार्ड्स घेतले की साधारणपणे 63 कार्ड्स, कारण 63 एलिमेंट्स नोन होते. तर मग हे 63 एलिमेंट्सचे जे कार्ड्स होते त्याने हे कार्ड्स, म्हणजे त्याला एका ठिकाणी रेल्वेने जायचं होतं आणि तो अभ्यास करायला लागला. त्याने 63 एलिमेंट्स काय केले? एका टेबलवर मांडले आणि तो त्या प्रॉपर्टीजनुसार त्यांना अरेंज करायचा विचार करायला लागला. मग असं अरेंज करता करता 3 दिवस गेले. ट्रेन पण मिस झाली पण, आणि मग त्या एक्झॉस्शन झालं खूप प्रचंड, शारीरिक नाही म्हणता येणार पण मानसिक थकव्याने त्याला झोप आली. तर मग झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं. कारण आता एका बुकमध्ये जे पब्लिश झालंय त्याचं कोटेशन पब्लिक झालंय की मी झोपलेलं स्वप्नामध्ये मला सगळे एलिमेंट्स एका टेबलवर दिसले जे त्यांच्या काय होते? जागेवर होते. आणि ह्या आधारे मग मेंडेलिव्हने काय केला? पिरियॉडिक टेबल काय केला? अरेंज केला. आता आपण 3 गोष्टी बघितल्या की आता मेंडेलिव्हचा आपण हिस्टॉरिकल व्ह्यू पण बघितलेला आहे आणि प्लस आपण काय बघितले की त्याने कुठले 3 क्रायटेरिया मांडले, ते क्रायटेरिया पण आता आपण बघू. आता आपण काय करू? ॲटॉमिक मासच्या आधारे सगळ्यात आधी एलिमेंट्स काय करू? अरेंज करू. मग आता एलिमेंट्स जर ॲटॉमिक मासच्या आधारे अरेंज केले तर काय होतं की पहिला एलिमेंट येतो हायड्रोजन. आता त्या काळामध्ये बघा तेव्हा पण केमिस्ट्रीच्या ज्या वेगवेगळे कॉन्फरन्स होते त्या कॉन्फरन्समध्ये ठरलेलं होतं की फर्स्ट एलिमेंट हायड्रोजनच असणार. मग हायड्रोजन नंतर येतो लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम, त्याच्यानंतर बरेच येतात. तर आपण आता फक्त कॅल्शियमपर्यंत बघू, पुढचे पण एलिमेंट्स आपण बघू. तर ह्या एलिमेंट्सचा त्याने काय केले? आता समजा त्याच्याकडे कार्ड्स आहेत, मग त्याने काय केलं की ह्या एलिमेंट्समध्ये ज्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर प्रॉपर्टीज असतील ते एलिमेंट्स आपण आता शोधू. बघा हायड्रोजनला तर पोझिशन 1च आहे, त्याच्यामुळे आपण हायड्रोजन तिथेच ठेवू. लिथियम सारखी प्रॉपर्टी दाखवतो. सोडियम सारखी प्रॉपर्टी दाखवतात पोटॅशियम. मग झाला एक ग्रुप, एक फॅमिली तयार झाली. आता आपण मगाशी थोडंसं स्किप झालंय आपलं, पण आपण केमिकल प्रॉपर्टीज कशा बघितल्या जातात ते बघा. समजा आपण एका एलिमेंटचं ऑक्साईड आणि हायड्राइड कन्सिडर करू. पहिला एलिमेंट घेऊ आपण सोडियम. सोडियमचा ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे Na2O. सोडियमचे ऑक्साईड तयार करतो त्याचा फॉर्म्युला असतो Na2O आणि सोडियमचे हायड्राइड तयार करतो त्याचा फॉर्म्युला असतो NH. त्याचप्रमाणे पोटॅशियम घेऊ. पोटॅशियम पण K2O नावाचा त्याचा ऑक्साईड, म्हणजे त्याचा ऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला K2O आहे आणि त्याच्या हायड्राइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला येतो KH. मग मेंडेलिव्हने काय केलं की R हे एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन घेतलं एलिमेंटसाठी. मग इथे एलिमेंटसाठी फॉर्म्युला काय होईल? R2O आणि त्याच्या ऑक्साईडसाठी आणि हायड्राइडसाठी फॉर्म्युला जातो RH. म्हणजे हे दोनही एलिमेंट शिवाय लिथियम पण आहे त्यांना जोडीला, हे एलिमेंट सेम
ऑक्साईडचा फॉर्म्युला दाखवतात, सेम हायड्राईडचा फॉर्म्युला दाखवतात. याचा अर्थ यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे आणि हे एलिमेंट एका सेम फॅमिलीला किंवा सेम ग्रुपला बिलॉंग करतात. म्हणजे हे सगळे एलिमेंट एक सेम ग्रुप तयार करत आहेत. कोणकोणते एलिमेंट होते? लिथियम, सोडियम, पोटॅशियम. मग आता लक्षात घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये जो मेंडेलिव्हचा चार्ज दिलाय तिथे R2O असं लिहिलंय. पूर्वी हा जो सफिक्स आहे हा किंवा आपण ज्याला सबस्क्रिप्ट म्हणतो तो पूर्वी असा लिहिला जायचा. त्यामुळे आता ही पद्धत वापरली जात नसल्या कारणाने आपण हा फॉर्म्युला वापरायचा आहे. शिवाय तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये पण दिलेलं आहे की या फॉर्म्युलाच्या आधारे तुम्ही आता समजा तुमच्याकडे याच ग्रुपमधला सीझियम असेल तर सीझियमचा फॉर्म्युला आपण प्रेडिक्ट करू शकतो. काय येऊ शकतो? CS2O CSH. आपण प्रेडिक्शन करू शकतो. लिथियमचं काय लिहिणार आपण? Li2O LiH. आपण हे फॉर्म्युले कशावरून प्रेडिक्ट करू शकतो? तर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये वरती अशा प्रकारे त्यांच्या ऑक्साईड आणि हायड्राईड्सचे फॉर्म्युले दिलेले आहेत. हे लक्षात आलं? तर आता आपण काय बघत होतो? मग अशा प्रकारे एलिमेंट्सच्या काय तयार केल्या? फॅमिलीज तयार केल्या. मग आता हे जे फॅमिलीज किंवा ग्रुप्स आहे ते त्याने व्यवस्थित मांडले. मग कसं? हायड्रोजन फर्स्ट आहे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम एक ग्रुप तयार झाला. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. फ्लोरीन नंतर सेम सोडियम आलाय त्यामुळे तो इकडे आला. मॅग्नेशियम नंतर येतो ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. फ्लोरीन, क्लोरीन एका फॅमिलीमध्ये येतात. पुढे बघा त्याच्यानंतर कॅल्शियम पर्यंत. आता बघा आपण जवळपास 20 एलिमेंट जे आहे ते कम्प्लिटली, आता हे 20 नाही आहेत का? तर जे इनर्ट गॅसेस होते ते मेंडेलिव्हच्या काळात म्हणजे 1869 मध्ये इनर्ट गॅसेसचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे या पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला इनर्ट गॅसेस दिसत नाही. तर मेंडेलिव्हने अशा प्रकारे काय केले? एलिमेंट्स क्लासिफाय करायला सुरुवात केली. आता हे क्लासिफिकेशन बऱ्याच प्रमाणात नॉर्मलच आहे. म्हणजे बऱ्याच आपण न्यूलँडचे ऑक्टेव्स पण आपल्याला असेच दिसू शकतात. पण याचं सगळ्यात स्पेसिफिक वैशिष्ट्य तुम्ही जर हा पिरियॉडिक टेबल बघितला तर इथून पुढे स्टार्ट होईल. कॅल्शियम नंतर तुम्हाला एक ब्लँक स्पेस दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल नेक्स्ट एलिमेंट टायटॅनियम. मग आता आपण हे बघण्याआधी आपण मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल व्यवस्थित बघून घेऊ. पण त्याच्या आधी मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ या पिरियॉडिक टेबलवरून आपल्याला लक्षात येतोय. काय स्टेट करतो लॉ? द. आता पुस्तकात डायरेक्ट प्रॉपर्टीज शब्द आहे पण कोणत्या प्रॉपर्टीज हे आपण कन्फर्म करू. कुठल्या प्रॉपर्टीज? द फिजिकल अँड केमिकल. पूर्ण पिरियॉडिक लॉ असाच आहे. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ an element are periodic function of their atomic masses. आता आपण इथे ऑफ एलिमेंट्स. ओके. म्हणजे कुठल्याही एलिमेंट्स जे असतील त्यांच्या फिजिकल आणि केमिकल म्हणजेच नुसत्या प्रॉपर्टीज या पिरियॉडिक फंक्शन असतात. इथे फंक्शनचा अर्थ डिपेंडंट घ्यायचे आणि पिरियॉडिक म्हणजे रिपीटेड, एका विशिष्ट इंटरव्हल नंतर प्रॉपर्टी रिपीट होते. उदाहरणार्थ आपण हा ग्रुप बघितला, हा ग्रुप बघितला, हा ग्रुप बघितला. आपण पुढच्या टेबलमध्ये बघू की ह्या फॅमिलीज आहेत. आपल्याला एलिमेंट्सच्या फॅमिलीज जर ओळखता आल्या तर आपले पिरियॉडिक टेबल एकदम सोपे होतात. आता हे फॅमिलीज आपण नंतर घेऊ कारण त्याच्यासाठी सेपरेट क्लास लागतो. तर हे जे आहे की हा इथून आपण हा लॉ समजून घेतला की आपला मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल एकदम इझी होतो. काय सांगतो लॉ? लॉ प्रत्येकाने पाठ करायचा आहे. द फिजिकल अँड केमिकल. तुम्ही नुसतं प्रॉपर्टीज करायचं असेल तर तसं करा. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. महत्वाचं काय? फक्त ॲटॉमिक मासेस. म्हणजे मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल कशावर डिपेंड आहे? ॲटॉमिक मासवरती. कसं? इन्क्रीजिंग ऑर्डर. ॲटॉमिक मासची कुठली ऑर्डर आहे? इन्क्रीजिंग ऑर्डर
ऑफ ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासचं इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार चढत्या क्रमाने जर एलिमेंट्स अरेंज केले तर एका ठराविक इंटरव्हलला एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज रिपीट होतात. मग ह्या रिपीट झालेल्या प्रॉपर्टीजच्या आधारे मेंडेलिव्हने एलिमेंट्सचं ग्रुपिंग केलं आणि या ग्रुपिंगच्या आधारे एक टॅब्युलर फॉर्ममध्ये एलिमेंट्स अरेंज केले. याच्यामुळे सोपं काय झालं तर एलिमेंट्सचा अभ्यास करणं सोपं झालं आणि एवढ्या पसाऱ्यामधले, आता त्या काळात जरी 63 एलिमेंट्स नोन होते तरी मेंडेलिव्हला याची पूर्ण कल्पना होती की ज्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट असण्याची शक्यता आहे. आता आधी आपण एलिमेंट्सचा पिरियॉडिक टेबलचा थोडासा आउटलाईन आणि किंवा आहे त्याचा अभ्यास करू आणि मग आपण त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स बघू. तर आता आपण बघा मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल बघतोय. तर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी त्याचे वेगवेगळे व्हर्जन्स बघू शकतात. आपण आता जे फळ्यावरती व्हर्जन बघतोय ते तुमच्या बुकमध्ये पण दिलं आहे आणि ते तसं पब्लिश पण झालेलं आहे. तर आता ह्या व्हर्जनमध्ये लक्षात घ्या की मेंडेलिव्हने काय केलं, एलिमेंट्स कसे अरेंज केले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. आपण बघतो की फर्स्ट एलिमेंट कोण आहे, हायड्रोजन. सेकंड एलिमेंट आहे लिथियम, त्यानंतर बेरिलियम. म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट्स उभ्या आणि आडव्या अशा आडव्या ओळींमध्ये आणि उभ्या कॉलम्स म्हणजे हॉरिझॉन्टल रोज आणि व्हर्टिकल कॉलम्समध्ये काय झाले, एलिमेंट्स अरेंज झाले. आता हे जे एलिमेंट्स अरेंज झालेले आहेत यामध्ये जे व्हर्टिकल कॉलम्स असतात त्यांना ग्रुप्स म्हणतात आणि जे हॉरिझॉन्टल रोज आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत तर पिरियड्स म्हणणार आहोत. तर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल 8 व्हर्टिकल कॉलम्स आहे जे रोमन लिपीमध्ये दिलेले 1 to 8. दुसरं आहे महत्त्वाचं की मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल ॲक्च्युली 6 आडव्या ओळी होत्या आणि ह्या 6 आडव्या ज्या रोज आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत पिरियड्स. पण बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे बघा की आता जर तुम्ही ही ऑर्डर नीट बघितली तर हायड्रोजन, त्यानंतर येतो लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. तर फ्लोरीन नंतर प्रॉपर्टीज रिपीट होत आहे. लिथियम सारख्याच सोडियमच्या प्रॉपर्टी असल्यामुळे सोडियम त्याच्या खाली आलाय. परत सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. परत तिसरा पिरियड संपलेला आहे. आता फोर्थ पिरियड चालू झालेला आहे ज्याचा पहिला एलिमेंट आहे पोटॅशियम, कॅल्शियम. आता प्रॉब्लेम असा झाला की कॅल्शियम नंतर आपल्याला पिरियॉडिक टेबलमध्ये ब्लँक स्पेस दिसतीये आणि तिथे 44 लिहिलंय आणि सरळ डॅश. आता बघा की कॅल्शियमचे ॲटॉमिक मास होतो 40 आणि टायटॅनियम जो आहे पुढचा त्याचे ॲटॉमिक मास आहे 48. तर बऱ्याच वेळेस काय झालं असतं बघा, तर जर ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार कॅल्शियम नंतर एक्झॅक्टली येणारा एलिमेंट होता टायटॅनियम. पण टायटॅनियमचं ऑक्साईड जे आहे ते ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे TiO2 जो CO2 म्हणजे त्या ग्रुपला मॅच होतोय. जर टायटॅनियमला आपण थर्ड एलिमेंट म्हणजे थर्ड जो ग्रुप आहे थर्ड ग्रुपमध्ये जर टायटॅनियमला ठेवलं तर थर्ड ग्रुपचा फॉर्म्युला येतोय म्हणजे त्याचा B2O3 फॉर्म्युला येतो Al2O3 B2O3 जो टायटॅनियम ऑक्साईड दाखवत नाहीये आणि त्याच्या प्रॉपर्टीज त्या ग्रुपला मॅच पण होत नव्हत्या. म्हणून त्याने काय केलं, इथे त्याचा अगदी ब्रिलियन्स दिसतोय बघा. त्याने काय सांगितलं की ह्या 2 एलिमेंट्सच्या दरम्यान एक एलिमेंट आहे. म्हणजे त्याने असं प्रपोज केलं आणि कॉन्फिडेंटली सांगितलं की इथे एक एलिमेंट आहे. मग त्याने तो एलिमेंटसाठी व्हॅकंट स्पेस म्हणजे गॅप ठेवली. हे लक्षात घ्या, हा त्याचा ब्रिलियन्स आहे. कारण मेंडेलिव्हच्या काळामध्ये होता त्याच काळामध्ये लोथर मेयर नावाच्या सायंटिस्टने पण पिरियॉडिक टेबल काय केलेला आहे, प्रपोज केलेला आहे. सिमिलर याच टाईपमध्ये त्याचा पण पिरियॉडिक टेबल आहे. पण पिरियॉडिक टेबल मेंडेलिव्हचा ॲक्सेप्ट झाला. एक तर पहिलं रिझन की हा पिरियॉडिक टेबल पहिल्यांदा आले प्रिंट पब्लिश झालेला आहे, लोथर मेयरचा नंतर पब्लिश झालेला आहे, ते पण एक रिझन असेल. आणि दुसरं म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये खूप दूरवरचा विचार केलेला होता कॉन्फिडेंटली. म्हणजे त्याला 100% खात्री होती की कॅल्शियम आणि टायटॅनियममध्ये एक एलिमेंट आहे. सिमिलरली बघा पुढे पण त्याने एलिमेंट अरेंज केले म्हणजे टायटॅनियम आहे, त्यानंतर व्हॅन्डियम आहे, क्रोमियम, मँगनीज आणि नंतर येतात ते आयर्न, कोबाल्ट, निकेल. आणि त्याने काय झालं माहिती का, इथे चुकून बघा कॉपर दोन्ही ग्रुपमध्ये सापडत आहे आपल्याला कारण तिथे कन्फ्युजन झालंय. कॉपर नेमकं 2 ठिकाणी ठेवलं गेलं. पुढे पण तुम्हाला कॉपर दिसतं आणि इकडे पण कॉपर दिसते पोटॅशियम खाली. ॲक्च्युली इथे काय होतंय की तिथे 2 सेरीज येतात
फर्स्ट सिरीज आणि सेकंड सिरीज. फर्स्ट सिरीजमध्ये आपल्याला मी तुम्हाला तो पण पिरियॉडिक टेबल दाखवते बघा. तर फर्स्ट पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि कॉपर एकाच ग्रुपमध्ये टाकले. ॲक्च्युली कॅल्शियम नाही, पोटॅशियम. तर पोटॅशियम आणि कॉपर यांच्या प्रॉपर्टीज मॅच होत नाही आहेत. कॉपर हा अगदी अनरिॲक्टिव्ह एलिमेंट आहे, एकदम लिस्ट रिॲक्टिव्ह आहे, फारसा काही तो रिॲक्ट होत नाही. आणि व्हाईल पोटॅशियम इज हायली ॲग्रेसिव्ह एलिमेंट आहे किंवा ॲग्रेसिव्हली रिॲक्ट होतो, तो फार रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे, मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट पण म्हणू शकतो आपण त्याला. तर मग हा जो रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे मग त्याच्यामध्ये यांनी कॉपर ठेवले गेलेले आहे. सिमिलरली कॅल्शियम आणि झिंकच्या प्रॉपर्टीज पण नाही मॅच होते. पण मग आता ह्या ज्या आहेत ह्या सिरीज आहेत. म्हणजे पहिली बघा, फोर्थ पिरियड जो आहे तो 2 सिरीजमध्ये, परत फिफ्थ पिरियड 2 सिरीजमध्ये येतो, मग सिक्स्थ आणि सेवन्थ पिरियड जे आहे ते, हे जे पिरियड्स होते 6th पिरियडपर्यंत आहे, हे पिरियड काही ठिकाणी एम्प्टी स्पेसेस दिसत आहे. या एम्प्टी स्पेसेस डायरेक्ट डॅश 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 दिसत आहे. ह्या त्याने जागा ठेवल्या आहे कारण त्याला कल्पना होती की पिरियड्स अजून पण एलिमेंट डिस्कवर होतील जे आज म्हणजे त्या काळामध्ये 1869मध्ये सायंटिस्टला अननोन आहे. त्यानंतर परत प्रॉब्लेम येतोय की जे आपण व्हॅकंट स्पेसेस बघतोय त्या 3 व्हॅकंट स्पेसेस आपल्याला दिसत आहेत, 44, 68, 72. अजून एक तुम्हाला दिसत असेल 100ला. तर आता इथे नीट बघा की जो 44 नंबरचा एलिमेंट आहे जो त्याला माहिती नव्हता त्याने ह्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केल्या. लक्षात घ्या, जो एलिमेंटच माहिती नाही असं पण कल्पना नाही की एलिमेंट आहे की नाही, इतक्या कॉन्फिडेंटली त्याने त्याच्या प्रॉपर्टीज पण प्रेडिक्ट केल्या की हा एलिमेंट बोरॉन सारखा आहे. इका बोरॉन. इका हा एक संस्कृतच शब्द आहे आपल्याकडचा, याचा अर्थ होतो फर्स्ट. बोरॉन सारखा, बोरॉनच्याच पण खाली येणारा एलिमेंट, बिलो बोरॉन. मग बोरॉन खाली जो एलिमेंट येतो इका बोरॉन. बरोबर 7 वर्षांनी, बऱ्याच दिवस मेंडेलिव्हचा पण पिरियॉडिक टेबल ॲक्सेप्टेड नव्हता, पण मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल पब्लिश झाल्यानंतर 7 वर्षांनी स्कॅन्डियम हा एलिमेंट सापडला जो सेम कोणासारख्या प्रॉपर्टीज दाखवत होता, एका बोरॉन सारखी. पण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये बोरॉनच्या खाली तुम्हाला स्कॅन्डियम दिसणार नाही, त्याच्याऐवजी तुम्हाला 68 नंबरला गॅलियम हा एलिमेंट दिसतो. आता हा जो 68 एलिमेंट आहे तो पण त्याने प्रेडिक्ट केलेला आहे ज्याचे ॲटॉमिक मास होतं 68 आणि ह्या एलिमेंटचं नाव दिलं त्याने इका ॲल्युमिनियम. बिलो ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियमच्या खाली असणारा फर्स्ट एलिमेंट. मग आता हा ॲल्युमिनियमच्या खाली असणारा जो एक्झॅक्टली खाली एलिमेंट येतो हा एलिमेंट पण नंतर शोध लागला त्याचा. आता ह्या एलिमेंटचा शोध लावणारा सायंटिस्ट फ्रेंच होता आणि म्हणून त्याने ह्या एलिमेंटला फ्रेंचचं हिस्टॉरिकल नेम गॉला होतं, म्हणून त्याने या एलिमेंटचं नाव गॅलियम दिलं. आता या एलिमेंटच्या प्रॉपर्टीच्या त्याने प्रेडिक्ट केल्या होत्या ते होतं की याचं ऑक्साईड E2O3 असेल. सिमिलरली गॅलियमचं ऑक्साईड पण Ga2O3 आहे. तर त्याचा मेल्टिंग पॉईंट लो असेल, तो एक लो मेल्टिंग पॉईंटचा शायनी मेटल असेल. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज, त्याची डेन्सिटी पण लो असेल. त्याने जी त्याच्या डेन्सिटीज वगैरे प्रेडिक्ट केलेल्या होत्या या सगळ्या डेन्सिटीज किंवा ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज होत्या ज्या तुम्हाला बुकमध्ये आहेत बघा, आपण बघतो पेज नंबर 19 वरती. तर एका ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक मास 68 आहे आणि याचं पण आता जो प्रेझेंटली गॅलियम आहे ज्याचं ॲटॉमिक मास 69.7 म्हणजे एक्झॅक्टली बऱ्यापैकी जवळ येत आहे, त्याचा डेन्सिटी 5.9 पर cc आहे आणि याची सध्या 5.94 म्हणजे एकदम जवळपास आलेलंच आहे. मेल्टिंग पॉईंट पण लो आहे, याचा पण मेल्टिंग पॉईंट 30च्या खाली आहे. हा फारच गॅलियम हा फार लो मेल्टिंग पॉईंट एलिमेंट आहे जो आपल्याकडे तर सरळ काय म्हणता येईल त्याला लिक्विड स्टेटमध्ये सापडतो मर्क्युरी सारखा आणि म्हणजे आपल्या तोंडामध्ये जर ठेवला तर तो मेल्ट होईल कारण आपलं बॉडी टेम्परेचर 37 आहे. तर गॅलियमचा मेल्टिंग पॉईंट 30.2 आहे. याचा क्लोराईडचा फॉर्म्युला आहे म्हणजे इका जो ॲल्युमिनियम होता त्याचा ECl3 दिला होता, गॅलियमचा पण GaCl3 आहे. E2O3 मी मगाशी सांगितलं याचं ऑक्साईड, गॅलियमचं ऑक्साईड Ga2O3 आहे आणि हे दोनही ॲम्फोटेरिक ऑक्साईड्स तयार करतात. ॲम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजे ऑक्साईड ॲसिडिक आणि बेसिक दोन्ही प्रॉपर्टी एकाच वेळेस, म्हणजे एलिमेंट ज्या प्रकारे ॲसिड बरोबर असेल तर बेसिक प्रॉपर्टी, बेस बरोबर असेल तर ॲसिडिक प्रॉपर्टी दाखवतात आणि अशा एलिमेंट्सला किंवा अशा ऑक्साईडला आपण ॲम्फोटेरिक ऑक्साईड म्हणतो. तर मग अशा प्रकारे त्याने 3 एलिमेंट्स प्रेडिक्ट केलेले आहेत. एक आहे मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं पहिला, इका बोरॉन ज्याला म्हणतात स्कॅन्डियम, इका ॲल्युमिनियम ज्याला म्हणतात गॅलियम आणि इका सिलिकॉन ज्याला म्हणतात जर्मॅनियम. प्लस त्याने 100 नंबरचा पण टेक्निशियम नावाचा पण एलिमेंट काय केलेला आहे, प्रपोज केलेला आहे. मग हा पण एलिमेंट आहे म्हणजे त्याने प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केलेला होता, हा एलिमेंट नंतर सापडला. तर
मग आता याच्या आधारे बघा आपण मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलवरती काय काय मेरिट्स बघू शकतो. एक, मेंडेलिव्ह वॉज द फर्स्ट सायंटिस्ट who successfully classified all the 63 elements. त्यांनी तीनही सगळे 63 एलिमेंट्स त्याच्या काळामध्ये जे होते ते काय केले, क्लासिफाय केले. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या की मेंडेलिव्हच्या काळामध्ये काय होतं की पहिल्यांदा जो बेरिलियम होता, बेरिलियमचा ॲटॉमिक मास आहे सध्या 9.4, पण पूर्वी बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.09 म्हणजेच तो ॲल्युमिनियमच्या ग्रुपमध्ये आहे असं मानलं जात होतं. मग आता ॲल्युमिनियमच्या ग्रुपमध्ये यायला बेरिलियम काय दाखवत होता, व्हॅलन्सी 2, म्हणजे बेरिलियमचे जे ऑक्साईड आहेत ते BeO2 ऑक्साईड्स तयार करतात. ॲल्युमिनियमचे ऑक्साईड Al2O3 असे ऑक्साईड्स आहे, म्हणजे बेरिलियम आणि ॲल्युमिनियम काय रिलेटेड एलिमेंट नाही. मग मेंडेलिव्हने त्याचं ॲटॉमिक मास रिवाईज केलं आणि कन्फर्म केलं की याचं ॲटॉमिक मास 9 समथिंग असेल. मग त्यामुळे त्याने बेरिलियमची जागा बदलली, जी जागा बोरॉनच्या आणि बघा बोरॉनच्या आणि कार्बन आणि नायट्रोजनच्या मध्ये येत होती, ती जागा काय झाली बघा. त्याचं ॲटॉमिक मास तुम्हाला काय सांगितलं मी, 14.09, म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजनच्या मध्ये त्याला प्लेस करावं लागत होतं. त्यांनी रिवाईज केल्यामुळे बेरिलियमची जागा कुठे झाली, लिथियमच्या नंतर लगेचच. म्हणजे अशा प्रकारे त्याने त्या काळात, हा पण त्याचं मेरिट आहे की त्याने काही बऱ्याच एलिमेंट्सचे ॲटॉमिक मास काय केले, रिवाइज्ड केले. तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की एकदम कॉन्फिडेंटली त्याने पिरियॉडिक टेबलमध्ये वॅकंट स्पेसेस ठेवल्या. कशाच्या आधारे, की त्याला लक्षात येत होतं की ह्या ठिकाणी ॲटॉमिक मासमध्ये एवढा डिफरन्स जो येतोय, मे बी इथे अजून एक प्रॉपर्टीज असलेला एलिमेंट असणार आहे. आणि कॉन्फिडेंटली प्रॉपर्टीज पण प्रेडिक्ट केल्या आणि त्याच्या बऱ्याच वर्षानंतर ह्या प्रॉपर्टीज काय झालेल्या आहेत, एकदम करेक्ट आलेल्या आहे. मग त्यामध्ये ही पण त्याचं मेरिट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा की मेंडेलिव्हच्या जवळपास 25 वर्षानंतर ह्या पिरियॉडिक टेबलच्या काही एलिमेंट्स सापडले. हे एलिमेंट्स जे सापडले, हे एलिमेंट्स काय होते, कशाशीच रिॲक्ट होत नव्हते. लक्षात घ्या, फार लेट आपल्याला जे नोबेल गॅसेस आहे ते फार लेट सापडले, कारण नोबेल गॅसेस कशाशी रिॲक्टच होत नाही आणि रिॲक्टच होत नसल्यामुळे नोबेल गॅसेस कसे शोधणार तुम्ही. त्यामुळे अचानक काही सायंटिस्टला त्याचा शोध लागलेला आहे. ती पण हिस्ट्री आता अर्थात ती तुम्हीच वाचली पाहिजे. पण हे जे आहे की नोबेल गॅसेसचा जो शोध लागलेला आहे, हा शोधानंतर मग हे नोबेल गॅसेस ठेवायचे कुठे, हा खूप मोठा प्रश्न पडला. आता हा जो प्रश्न पडला होता तो मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये आपोआप सॉल्व्ह झाला. त्याने बरोबर पोटॅशियम आणि सोडियमचा जो ग्रुप आहे, पहिला ग्रुप, त्याच्या अगोदर एक ग्रुप अटॅच केला ज्याला नाव दिलं झिरो ग्रुप, आणि सगळे विदाऊट डिस्टर्बिंग द पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबलला डिस्टर्बच करावं लागलं नाही आणि काय झाले, हे सगळे एलिमेंट्स काय झाले, झिरो ग्रुप म्हणून सगळे इनर्ट गॅसेस अटॅच झाले. त्यानंतर मेंडेलिव्हचा असा पण दृष्टिकोन होता की एलिमेंट सापडायचे, म्हणजे त्याने मेंडेलिव्हने पिरियॉडिक टेबल म्हणजे एक पझल टाईप होतं की हे पझल यू हॅव टू सॉल्व्ह धिस. जे फ्युचर सायंटिस्ट असतील की त्याला याची कल्पना होती की ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये काय होणार आहेत, चेंजेस होणार आहे. पण मेरिट महत्त्वाचे हे की त्याने एक फ्रेमवर्क दिलं की आपण एकाच ठिकाणी ॲटॉमिक मास, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज हे तीनही क्रायटेरिया वापरून एलिमेंट्स अरेंज करू शकतो. आणि त्यामुळे हा पिरियॉडिक टेबल इज अ ग्रेट सक्सेस. दो मेंडेलिव्हला काय मिळालेलं नाही आहे. आता एक थोडासा पॉज घेऊ की आपण मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे डिमेरिट्स पण बरेच आहेत. आता बघा, आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये जो आपल्याकडे आहे, या टेबलमध्ये आपल्याला दिलेलं नाही आहे, पण कोबाल्ट आणि निकेल, आता मी तुम्हाला फळ्यावरती एक पिरियॉडिक टेबल दाखवते बघा. या पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्ही जर हा पिरियॉडिक टेबल बघितला जो मेंडेलिव्हचाच आहे पण थोडंसं व्हर्जन चेंज आहे. आता तुम्ही म्हणाल बघा ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये टीचर ए आणि बी ग्रुप दिसत आहे आम्हाला, तर हे जे ग्रुप आहेत बघा, हा जे पिरियॉडिक टेबल जो तुम्ही फळ्यावर बघत आहात, या पिरियॉडिक टेबलनुसार नीट लक्ष द्या, जो पिरियॉडिक टेबल तुम्हाला फळ्यावर दिसतोय, या पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्हाला उभे कॉलम्स दिसत आहेत. हे दोन्ही सगळे कॉलम्स ए आणि बी ग्रुपमध्ये डिव्हाइड झालेले आहेत. ए आणि बी ग्रुपमध्ये का डिवाइड केले, म्हणजे फर्स्ट ग्रुप ए, फर्स्ट बी, सेकंड ए, सेकंड बी. जर तुम्ही फर्स्ट ए मध्ये बघितलं तर हायड्रोजन, लिथियम, पोटॅशियम, कॉपर आणि सिल्वर हे त्या ग्रुपला मॅच न होणारे एलिमेंट्स आहेत. त्यामुळे त्याच्या लक्षात आलं की यांच्या प्रॉपर्टीज थोड्या वेगळ्या असल्यामुळे त्याने हे एलिमेंट थोडेसे बी
सेरीज करून किंवा बी पार्ट करून प्लेस केलेले, असं बऱ्याच ठिकाणी झालं बघा. कॅल्शियमच्या खाली झिंक आहे, कॅडमियम पण दिसतोय तुम्हाला स्ट्रॉन्शियमच्या खाली. हे एलिमेंट स्लाइटली डिफरंट प्रॉपर्टीज दाखवत असल्यामुळे, स्लाइटली पण नाही म्हणता येणार, ॲक्च्युली ते त्या पूर्ण ग्रुपमध्ये मिसमॅच होत आहेत, ते त्या ग्रुपला बिलॉंग करत नाही. हेच तुम्ही बघू शकता 7th नंबरला बघा, तुम्हाला 7th नंबरला काय दिसतंय, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन या ग्रुपमध्ये तुम्हाला मँगनीज दिसतोय. मँगनीज हा मेटल आहे आणि फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे सगळे काय आहेत, नॉन मेटल आहेत. म्हणजे हा पण या ग्रुपमध्ये मिसमॅच होणारा एलिमेंट आहे. त्याच्यानंतर जी तुम्हाला ट्रान्झिशन सेरीज दिसतीये फळ्यावरती, या ट्रान्झिशन सेरीजमध्ये तुम्हाला बघा आयर्न, कोबाल्ट, निकेल 3 एलिमेंट दिसले तुम्हाला. तर हे जे 3 एलिमेंट आहे, आयर्नचं ॲटॉमिक मास आहे 55.9, कोबाल्टचं आहे 58.9 आणि निकेलचं आहे 58.7. जर तुम्ही नीट लक्षात घेतलं तर कशा प्रकारे जर हा पिरियॉडिक टेबल चढत्या क्रमाने म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरने जर अरेंज होत असेल तर कसं काय कोबाल्ट निकेलच्या आधी निकेल यायला पाहिजे, कारण तो 58.7 आहे, मग कोबाल्ट यायला पाहिजे, तो आहे 58.9. पण याच्या मागे जे मोस्ट इम्पॉर्टंट रिझन, ॲक्च्युली ही मिस्टेक आहे, पण मेंडेलिव्हच्या नंतर असं लक्षात आलं होतं की एलिमेंटच्या ॲटॉमिक मास जरी थोडं पुढे मागे असेल तरी एलिमेंटच्या फॅमिलीजमध्ये प्रॉपर्टीज मॅच व्हायला पाहिजे. निकेल त्याच्या खाली दिसतोय तुम्हाला पीडी म्हणजे पॅलॅडियम आणि त्याच्या खाली दिसतोय पीटी म्हणजे प्लॅटिनम. हे एलिमेंट सेम प्रॉपर्टीज शेअर करतात, म्हणून त्याने जरी ॲटॉमिक मास कमी आहे निकेलचं तरी निकेलला नंतरची पोझिशन दिली, कोबाल्टला आधी दिली. असं बऱ्याच ठिकाणी झालंय. त्याच्याच खाली बघा, निकेलच्याच खाली जा थोडं, तुम्हाला ऑस्मियम आणि इरिडियम पण दिसतील. तर ऑस्मियम OS आणि इरिडियम IR 194 आणि 192 इथे पण सेम मिस्टेक रिपीट झाली. पण आता परत बघा, ही मिस्टेक नाहीये, हे मेंडेलिव्हने मुद्दाम केलेलं आहे, पण या पिरियॉडिक टेबलमध्ये ती काय होणार आहे, त्याचं डिमेरिट होणार आहे. तर मग आता तुम्ही अशा प्रकारे बघितलं आहे की मी तुम्हाला फळ्यावर समजून सांगितलं की मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही चुका होत्या, पण काही महत्त्वाच्या मिस्टेक्स आता आपण परत ज्याला आपण डिमेरिट्स म्हणतोय. तर आपण आता मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे जे डिमेरिट्स बघतो आहोत ते डिमेरिट्स बघा. डिमेरिट्स काय डिमेरिट्स येतील, 1 पहिल्यांदा काय सांगितलं मी तुम्हाला की कोबाल्ट आणि निकेलची पोझिशन. 2 महत्त्वाचं आहे हायड्रोजनची पोझिशन. 3 आयसोटोप्सचा प्रॉब्लेम, आयसोटोप प्लेसिंग किंवा आयसोटोप्सच्या पोझिशन. आणि 4 डिसिमिलर एलिमेंट्स. आणि 5 काय येईल महत्त्वाचं म्हणजे नॉट युनिफॉर्मिटी. हे त्याचे 5 नॉट युनिफॉर्मिटी इन ॲटॉमिक मास. हे त्याचं डिमेरिट नाही आहे, पण जर डिमेरिट कन्सिडर केले ॲटॉमिक पूर्ण पिरियॉडिक टेबलचे तर इथे आपण नाही सांगू शकत आहे. जसं की 1 नंतर 2 येतो तसं सांगता येतं, तसं मग आपण नाही सांगू शकत आहे. हेवियर एलिमेंट्सचा खूप जास्त प्रमाणात इथे प्रॉब्लेम होता की समजा 204 आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 250, तर मग मध्ये किती एलिमेंट येऊ शकतात हे प्रेडिक्ट होत नव्हतं. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आज जे आपण बघितलं, आज आपण फक्त मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल बघितलाय, पण मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल हा परीक्षेसाठी फार महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. जरी तो शाळेसाठी असाही महत्त्वाचाच आहे, म्हणूनच आपण आता कितीतरी वर्षांनी, जवळपास बघा 1869 आणि आज आहे 2020 साल, तर एवढ्या वर्षानंतर सुद्धा साधारणपणे तुम्ही कल्पना करू शकता 150 वर्ष झालेले पिरियॉडिक टेबलला, तरीही हा पिरियॉडिक टेबल आपण अजूनही त्याचा अभ्यास करतोय. का अभ्यास करत असणार आहे, तर त्या काळामध्ये कुठलेही रिसोर्सेस नसताना, इक्विपमेंट नसताना सुद्धा या सायंटिस्टने जे एफर्ट्स घेतले, जो त्यांचा ब्रिलियन्स आपल्याला दिसतोय, हा आपण ॲप्रिशिएट पण करायला पाहिजे आणि आपल्याला याची कल्पना पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की मेंडेलिव्हला नोबेल प्राईज मिळालेलं नाही आहे, पण त्याला एक खूप जास्त मोठं गिफ्ट मिळालेलं आहे. त्यासाठी तुम्हाला मला एका प्रश्नाचं प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे की 101 नावाचा एक एलिमेंट आहे. पूर्ण पिरियॉडिक टेबल मॉडर्न बघायचं आपण. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 101 नावाचा एलिमेंट आहे, त्याचं तुम्ही नाव मला कमेंटमध्ये लिहून द्यायचं आहे.
तर जे महत्त्वाचे प्रश्न असतील मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलवरती त्याच्या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या सगळ्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. या व्हिडिओमध्ये आपण फक्त मेंडेलिव्ह आणि त्याचा पिरियॉडिक टेबल एक्सप्लेन केलेला आहे. यावर जर तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मग मी तुमच्या त्या क्वेरीज किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा 100% प्रयत्न करेन. ओके, तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नोट्स क्वेश्चन्स सगळे असतील ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि हे जे मी शॉर्टमध्ये जे सांगितलं आहे हे लक्षात घ्या. कारण हे जर शॉर्टमध्ये तुमचं लर्न झालं की पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स डिमेरिट्स काय आहेत ते एकदम शॉर्टमध्ये लक्षात ठेवा. तशा मी तुम्हाला नोट्स देणारच आहे, पण तुम्ही त्या व्यवस्थित समजून घ्या. तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच. अभ्यास करत राहा. गुड बाय.